नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी सुधीर बोडे आपलं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पाहिलं होतं युनिट ऑफ द प्रेशर अँड द प्रेशर ऑन द सॉलिड असे काही मुद्दे आपण मागच्या तासाला पाहिले. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रेशर ऑफ लिक्विड. द्रवाने प्रयुक्त केलेला दाब. Liquid taken in the vessel exert pressure in all the direction of the wall of the container and also bottom of the container. एखाद्या भांड्यामध्ये जर आपण द्रव पदार्थ घेतलेला असेल, पाणी घेतलेलं असेल समजा, it creates pressure on the all sides of the vessel. ते पाणी काय करणार, त्या भांड्याच्या चारही बाजूंनी त्या पूर्ण भिंतीवरती त्या भांड्याच्या प्रेशर एक्झर्ट करत राहणार. तसंच खालच्या बाजूला सुद्धा, बॉटमला सुद्धा ते पाणी जे असणार आहे ते प्रेशर एक्झर्ट करत असणार. टू स्टडी दिस प्रेशर ऑफ लिक्विड वी कॅन डू टू ऍक्टिव्हिटीज गिवन इन युअर टेक्स्टबुक. फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज हियर. टेक अ प्लास्टिक बॉटल, टेक अ 10 centimeter glass tube and tie the rubber balloon on that piece of the glass tube. Warm one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 centimeter. ही एक काचेची नळी घ्यायची, त्या काचेच्या नळीवरती एक बलून लावायचा आहे, तो फिट करायचा एका टोकाला आणि दुसरं टोक थोडंसं गरम करून त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये हळूचकन त्या ठिकाणी ते आतमध्ये टोचायचंय. अँड टू अवॉइड द वॉटर लिकेज, या ठिकाणी वॉटर लिकेज थांबवण्यासाठी याला थोडंसं वॅक्स लावायचंय, मेंढ लावून त्याला ते सील बंद करायचंय. नाउ फिल द वॉटर स्लोली इन द बॉटल. हळूहळू या बाटलीमध्ये तुम्ही पाणी भरायचंय. अँड सी व्हॉट विल हॅपन. यू कॅन सी द बलून टाय ऑन द ग्लास ट्यूब विल बी इन्फ्लेट्स. तो जो फुगा असणार आहे तो हळूहळू काय होणार आहे, फुगणार आहे. Why it is inflates? Because the water going inside the balloon exerts pressure on all direction of the balloon. हे जे पाणी त्यामध्ये जाणार आहे हे त्या बलून वरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे सर्व दिशांनी. And that is why that balloon inflates. So this shows that the water exert pressure or pressure of the water acts on the side of the bottle as well as side of the rubber balloon. म्हणजेच तो ते जे पाणी असणार आहे हे पूर्ण ज्या ज्या ठिकाणी ते टेकलेलं असणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी, त्या प्रत्येक पॉइंट वरती ते लिक्विड जे असणार आहे प्रेशर एक्झर्ट करणार आहे. अनदर ऍक्टिव्हिटी गिवन इन युअर टेक्स्टबुक इज हियर. टेक द प्लास्टिक बॉटल, पियर्स इट विथ अ थिक निडल ऍट द पॉइंट्स 1, 2, 3. एक प्लास्टिक बॉटल घ्या, तिला जाड सुईने 3 ठिकाणी तुम्हाला छिद्रे पाडायचे, 1, 2, 3 अशा प्रकारे. नाउ फिल द वॉटर अप टू द फुल हाईट. त्यानंतर पूर्ण हाईट पर्यंत पाणी भरा. ऍज शोन इन द फिगर. वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. तुम्हाला त्या ठिकाणी पाणी बाहेर किंवा कारंज्यांच्या स्वरूपात ते पाणी बाहेर पडताना दिसेल. यू कॅन सी देम. वॉटर जेट. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल at the top. सर्वात उंचावर जो वॉटर जेट असेल it will fall closest to the bottle. तो जो असणार आहे तो बाटलीच्या जवळच पडणार आहे. Now next water jet from the second hole it will fall far from the bottle. तो थोडासा दूर पडणार त्या बाटलीपासून. And the third water jet which is coming from the first hole is the farthest. हा सर्वात दूर पडणार, बाटलीपासून सगळ्यात दूर पडणार. Why this happen? Why this difference can be shown? It happens due to the depth of the liquid, depth of the water in the bottle. म्हणजे पाण्याचा जो हा कॉलम आहे तो प्रेशर एक्झर्ट करतोय आणि जितका उंच कॉलम असणार आहे, जितका त्या होल पासून उंच कॉलम असणार आहे तितका त्या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल हे जे 3 नंबरचं छिद्र आहे याच्यावरती जे पाणी
हे कमी, पाणी कमी असल्यामुळे प्रेशर काय होणार, कमी राहणार. त्यानंतर दुसऱ्या छिद्राच्या वरती जे पाणी ते थोडं जास्त आहे, त्यामुळे प्रेशर थोडं वाढणार. अँड दॅट इज वाय द वॉटर जेट गोज फार फ्रॉम द बॉटल, आणि म्हणून ही जी धार असणार ही थोडी दूर जाणार आहे. आणि 1 नंबरचं जे छिद्र आहे याच्यावरती सर्वात जास्त पाण्याचा दाब पडणार आहे. पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्या पाण्याच्या प्रमाणामुळे तिथलं जे प्रेशर असणार ते काय असणार, ते हायेस्ट असणार आहे सगळ्यांमध्ये. अँड दॅट्स वाय वॉटर जेट कमिंग फ्रॉम द फर्स्ट होल गोज फारदेस्ट फ्रॉम द बॉटल, आणि म्हणून या पहिल्या छिद्रामधून जे पडणारं पाणी ते सर्वात दूर पडणार आहे. दिस शोज दॅट द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. याच्यावरून आपल्या लक्षात येते की जर आपण पाण्याचा हा कॉलम वाढवला, डेप्थ वाढवली, उंची वाढवली, तर प्रेशर सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि पाण्याचा कॉलम जर कमी झाला तर काय होणार, प्रेशर सुद्धा कमी कमी होणार. सो दिस शोज दॅट the liquid exerts pressure on all sides of the container and also on the bottom of the container. Now we are going to learn about the next topic, which is called as the gas pressure. Just like liquid, gas also exert pressure in all direction. एखाद्या भांड्यामध्ये जर आपण एखादा वायू कोंडलेला असेल, बंद केलेला असेल, इट एक्झर्ट्स प्रेशर इन ऑल डायरेक्शन. एखाद्या डब्यात जर हवा कोंडली गेलेली असेल तर ती हवा काय करणार, त्या डब्याच्या सर्व दिशांना प्रेशर एक्झर्ट करणार, चारही दिशांना, खालच्या बाजूला सुद्धा आणि वरच्या बाजूला सुद्धा. इफ वी inflated balloon by our mouth, it inflates, and after some time if we pierce it with a pin, जर त्या फुग्याला आपण पिन टोचली तर काय होणार, it will burst, तो फुटतो. का फुटतो, कारण त्यामध्ये असणारी जी हवा असते ती प्रेशर एक्झर्ट करत असते, म्हणजे ती हवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा आपण त्याला पिन टोचतो त्यावेळेस काय होतं, तिला बाहेर जायला लगेच जागा मिळते आणि तो बलून का होतो, लगेच बर्स्ट होतो, फुटतो. This shows that the gas exert pressure in all direction on the container. It is realized that like a liquid, gas also exert pressure on the wall of the container in which it is enclosed. All the gases and liquids have the common name. Gases, all the gases and liquids have the common name which are called as the fluids. Gases म्हणजे काय, वायू, आणि लिक्विड्स म्हणजे काय, द्रव. वायू आणि द्रव बोथ कॅन बी फ्लो, हे दोघेही वाहतात. वायू पण वाहतो आणि लिक्विड सुद्धा वाहतं. अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज द फ्लुइड्स. म्हणूनच त्यांना फ्लुइड्स म्हटलं जातं. फ्लुइड्स म्हणजे काय, वाहणारे पदार्थ. मराठीमध्ये यांना आपण द्रायू असं म्हणतो. सो दॅट इज वाय गॅसेस अँड लिक्विड्स आर कॉल्ड एज द फ्लुइड्स. Fluids in a container exert pressure from within on the wall and the bottom of the container. A fluid enclosed in the container exerts its pressure equally in all direction and at a point within the fluid. So this shows that the fluids closed in the container exert pressure on the all sides of the container and also on the bottom. म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये आपण फ्लुइड घेतलेले असेल तर तो काय करणार, सर्व दिशांनी त्याचा दाब एक्झर्ट करणार आहे प्रत्येक भांड्यावर, ज्या भांड्यामध्ये त्याला आपण बंदिस्त केलेलं असेल अशा ठिकाणी. नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू लर्न विच इज कॉल्ड एज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो नेक्स्ट टॉपिक इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वी नो दॅट अवर अर्थ इज सराउंडेड बाय एअर. आपल्याला माहिती की आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या सर्व बाजूंनी हवेचं आवरण आहे. इट इज सराउंडेड बाय एअर अँड दिस पार्ट ऑफ द एअर इज कॉल्ड एज द ॲटमॉस्फिअर.
This layer of the air is called as the atmosphere, and this layer exists about 16 किलोमीटर हाईट. म्हणजे आपल्या पृथ्वीपासून 16 किलोमीटर पर्यंतचा जो थर आहे याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर. हा ॲटमॉस्फिअर आहे which contains air, which contains many types of gases, dust particles and etc. This layer extend up to 400 किलोमीटर. आणि हा जो थर असतो हा त्यानंतर सुद्धा 400 किलोमीटर पर्यंत असतो. बट दिस इज इन द डायल्यूट फॉर्म, म्हणजे अगदी विरळ स्वरूपात असतो. मेनली द ॲटमॉस्फिअर इज अप टू 16 किलोमीटर. ॲटमॉस्फिअरचा जो भरीव थर असतो, कॉन्सन्ट्रेटेड लेअर जो असतो तो असतो 16 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर मात्र तो कसा झालेला असतो, तो डायल्यूट झालेला असतो, विरळ झालेला असतो. सो धिस लेअर ऑफ द एअर एक्झर्ट प्रेशर ऑन द अर्थ. हा जो हवेचा थर आहे हा या पृथ्वीवरती प्रेशर एक्झर्ट करतो त्याच्या वस्तुमानामुळे. अँड दिस इज कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. Imagine that a long hollow cylinder unit cross-sectional area is standing on the surface of the earth and it contains air. Weight of this air is the force applied in the direction of the center of the earth. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of the surface. समजा आपण या ठिकाणी एक या प्रकारे हॉलो सिलेंडरचा विचार केला तर यामध्ये असणारी जी हवा असणार आहे ही प्रेशर क्रिएट करणार या पृथ्वीवरती. अँड द डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तिचं डायरेक्शन कोणत्या बाजूला असणार आहे, या पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेला असणार आहे. दिस मीन्स दॅट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ इट्स वेट. याच्यामध्ये असणाऱ्या हवेचं जे वजन असणार आहे त्याचं वजन आणि एरिया, ज्या एरियावरती तो क्रिएट होतोय तो एरिया, यांचं ते रेशो असणार आहे, यांचं ते गुणोत्तर असणार आहे. द एअर प्रेशर ऍट द सी लेवल, समुद्र सपाटीवरती जे एअर प्रेशर असतं, इट इज कॉल्ड ॲज द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीवरती जे प्रेशर असणार आहे त्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गोज अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं आपण वर जाणार तसं हवेचा जो कॉलम असणार आहे तो कमी होत जाणार. अँड दॅट इज वाय द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑल्सो डिक्रीजेस. आणि त्याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार, कमी होत जाणार ॲज वी गो अप इन द हाईट. जसं आपण उंचीवरती कमी जाणार, जसं जाणार तसं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी होत जाणार. सो हिअर वी मस्ट नो द रिलेशन, द युनिट ऑफ द ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 into 10⁻³ पास्कल. एक ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, 101 गुणिला 10⁻³ पास्कल इतकं त्याचं किंमत आहे. विच मीन्स 1 बार विच इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁻³ मिलीबार. 1 बार इज इक्वल टू 10⁻³ मिलीबार and 1 millibar is equal to 10⁻² Pascal, or it is also called the HPA, hectopascal. So these are the relation between 1 atmosphere, Pascal and bar. In this way pressure can be measured in different units. Atmospheric pressure is specified in the units of millibar or hectopascal. Atmospheric प्रेशर मोजताना ते एकतर मिलीबार मध्ये मोजलं जाणार किंवा मग हेक्टोपास्कल मध्ये त्याला मोजलं जातं. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉइंट इन द एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड. एखाद्या विशिष्ट पॉइंट वरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे एकसारखं असणार आहे सर्व बाजूंनी.
how is this pressure created? If the air exists in a closed container, the air molecules in the random motion continuously hit the walls of the container. In this, interaction of force is exerted on the walls of the container and pressure is exerted due to this force. एखाद्या बंदिस्त भांड्यामध्ये जर आपण हवा भरलेली असेल किंवा एखादा गॅस भरलेला असेल तर तो काय करणार, तो चारी बाजूंनी त्याचा दाब जो असणार तो या चारी बाजूंनी वॉल्स वरती क्रिएट करणार आहे. व्हाय दिस हॅपन्स? बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द गॅस आर मुव्हिंग रॅन्डमली. त्या गॅसचे किंवा त्या हवेचे जे पार्टिकल्स असतात ते रॅन्डमली मूव्ह करत असतात आणि ते चारी बाजूंनी प्रेशर एक्झर्ट करत असतात.